नमस्कार मंडळी, मी करीना आहिरे तुमचं स्वागत करते माझ्या करीनाज किचन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बनवणार आहोत खापरवरच्या पुरणपोळ्या। अतिशय मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळ्या बनवणार आहोत। त्यासोबतच आपण पुरणपोळीचं पीठ कसं मळायचं ते पण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये, आणि कसं बनवायचं, कोणत्या पद्धतीने कोणती प्रोसेस फॉलो करायची ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आणि त्याला गोड तेल लावून घेतलंय, चांगलं आपलं खाण्याचं तेल। आणि त्यासोबतच मी कुकरमध्ये पाणी ठेवलंय, अर्धा कुकर पाणी ठेवलंय इथं। तर पाण्याला चांगली उकळ घेऊन घ्यायची आणि तेव्हा आपण ही डाळ कुकरमध्ये टाकायची आणि अशा प्रकारे 3 शिट्ट्या पण करून घ्यायच्या आहेत। आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण हे पीठ मस्त असं वस्त्रगाळ करून घेतलंय, गव्हाचं पीठ घेतलंय। हे 3 वाटीच्या आसपास आहे हे पीठ, आणि याला चांगलं असं मळून घेणार आहोत। 2 चम्मच मीठ टाकलं या पिठात आणि हे मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून। खापरवरच्या पुरणपोळींसाठी पीठ चांगलं मळलेलं पाहिजे। आपण जेवढं पीठ मळलं तेवढं चांगलं असतं ते, आणि तेवढं चांगल्या पुरणपोळ्या पण येतात। आपण याच्यात ऑइल ॲड केलं आहे, खाण्याचं तेल, आणि त्याच्याने पण चांगलं मळून घेणार आहोत। अशा प्रकारे त्याला खूप चांगल्या प्रकारे असं मळून घ्यायचं आहे। पुरणपोळीचं हे पूर्ण आपल्या पिठावरती अवलंबून असतं। आपण पीठ जेवढं चांगलं असलं तेवढं चांगल्या पुरणपोळ्या येतात, हे लक्षात ठेवावं फक्त पीठ मळताना। अशा प्रकारे मळायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलं आहे। एवढंच पातळ ठेवायचं आहे पीठ मळताना, कारण आपली खापरवरची पुरणपोळी ही स्ट्रेच व्हायला पाहिजे चांगल्या प्रकारे आणि मध्ये फाटायला नको, त्यासाठी आपण असं पातळ पीठ मळलं आहे इथं। आता याला थोडा वेळ भिजू देणार आहोत आपण, तोपर्यंत आपण आपली डाळ वगैरे बघून घेऊया। हे बघा, आपली डाळ पण चांगल्या प्रकारे शिजली मस्त। हे बघा, अशा प्रकारे आता आपण हे गाळून घेणार आहोत पुरणच्या गाळणीत। आणि जे डाळीचं पाणी असतं ते फेकायचं नाही, ते आपल्याला आमटीसाठी कामात पडतं, सार भातसाठी। त्याच्यात गूळ ॲड करणार आहोत। आपल्याला किती गोड लागतं आणि आधी चेक करून घ्यायचं आपली डाळ ही थंड झाली आहे का नाही, नाहीतर गरम असल्यावरती जास्त पाणी सुटतं डाळीचं,
त्याच्यामुळे डाळ चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यायची आहे. त्याच्यात गूळ टाकले आणि सुंठ वेलायचीची पूड टाकली आहे. हे अशा प्रकारे चाळून आता आपण हे पूर्ण बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. ते गूळ आणि सुंठ वेलायचीची पूड पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे. ते एका भांड्यामध्ये घेऊन हे बघा अशा प्रकारे पुरण आपण गाळून घेतलं आहे. जास्त पातळ होऊ दिलं नाही पुरण. आता आपण पुरणपोळी बनवूया. या आकाराचे गोळे तोडून घ्यायचे. अशाच प्रकारे तोडायचे ते पण. आणि चुलीवरती बनवतोय म्हणून याला खूप छान अशी टेस्ट येते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला जर का छोटे पुरणपोळ्या बनवायच्या असल्या तर तुम्ही छोटे गोळे पण तोडू शकता. मला तर खापरच्या पुरणपोळ्या खूप आवडतात. तुम्हाला आवडता की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझी आई खापरवरच्या पुरणपोळ्या खूप छान बनवते. खूप टेस्टी असतात आणि सगळ्यांनाच आवडतात तिच्या हातच्या पुरणपोळ्या. तुम्ही बघू शकता खूप छान बनवते ती. पुरणपोळी होईपर्यंत खापर चांगलं तापून घ्यायचं आहे. चांगलं तापू द्यायचं आहे, नाहीतर आपली पुरणपोळी थोडीशी बिघडू शकते. त्यासाठी खापर चांगलं तापून घ्यायचं आहे. चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे मळायचे. ते गोळे अशा प्रकारे तयार करायचे जेणेकरून त्याच्यामध्ये फोड वगैरे किंवा पोकळ जागा राहू नये याची काळजी घ्यायची आहे. आपण इथे खापरला तूप लावतोय. तुमच्याकडे तेल असेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता. हे बघा पुरणपोळी बनवण्याआधी पुरण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कधी कधी कुठे जास्त घट्ट आणि कुठे जास्त पातळ राहून जातं, तर ते आधी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच पुरणपोळी बनवायला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे चांगलं हे आईच्या हातच्या जेवणाला म्हणजे वेगळीच चव असते. खूप छान टेस्ट असते आईच्या हाताच्या जेवणाला. तुम्हाला तर माहीतच असेल. अशा प्रकारे गोल गोल हे मोठं करून घ्यायचं आहे ते याला गोळ्याला. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं लाटण्याने पण लाटू शकता, पण त्याच्याने जास्तच मोठं होतं ते. त्यासाठी आपण हातानेच करून घ्यायचं आहे ते. तुम्हाला पुरण किती पाहिजे त्याच्यावरती पुरण भरायचं आहे आतमध्ये.
आता हे त्याच्यावरती टाकायचं आहे, हे लेअर त्याच्यावरती टाकायची पुरणवरती आणि चारी बाजूंनी असं दाबून घ्यायचं आहे, चांगलं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही. असं चांगलं दाबून घेतलंय. आता त्या हातावरती घेऊन चांगलं असं थापून घ्यायचंय. आता आपण लाटण्याने थोडं हलक्या हाताने लाटायचंय. हे बघा, असं हातावरती घेऊन आता चांगलं स्ट्रेच करायचं आहे, तिला मोठी करायची आहे पुरणपोळीला. पुरणपोळी मोठी झाली, आता ती खापरवरती टाकली. हे बघा, खापर आपलं चांगलं तापलंय मस्त. अशा प्रकारे जाळ लावले, परत त्याच्यात थोडंसं पुन्हा एकदा तूप लावले आपण वरून पुरणपोळीला. तुपामुळे एक चांगलंच टेस्ट येतो पुरणपोळीला. आता आपण ते बाजूने बघणार आहोत किनाऱ्यांनी की आपले पुरणपोळी भाजली की नाही ते बघायचं आहे. किनारे उचकून घ्यायचे आधी, जेणेकरून आपल्याला चटका लागणार नाही. अशा प्रकारे उचकून घ्यायची पूर्ण पुरणपोळी आजूबाजूने आणि मग तिला पलटी करायची आहे. अशा प्रकारे त्याची साईड बदलायची आहे. हे बघा, चांगल्या प्रकारे आपली पुरणपोळी अशी भाजली मस्त आणि खमंग असा वास येतोय पुरणपोळीचा. हे बघा, दिसायलाही खूप छान दिसते पुरणपोळी. बघू शकता, खूप छान अशी भाजली आहे. तोपर्यंत आपण दुसऱ्या पुरणपोळींची तयारी करूया. हे बघा, आपली पुरणपोळी मस्त अशी भाजली गेली आणि आता आपण याला मस्त असं खापरवरतीच फोल्ड करून एका ताटात काढून घेणार आहोत. हे बघा, बघू शकता तुम्ही आपली पुरणपोळी किती छान दिसते. खूप मस्त अशी झाली आहे, मऊ मऊ. हे बघा, आपल्या पूर्ण जेवणाचं ताट रेडी झालंय. आता ही खीर आहे, खीर बनवली मस्त. त्यासोबत भजे, पापड, कुरडई, रशीभात आणि पुरणपोळी. मज्जाच येते चांगली मस्त. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.